नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। विशालनगर येथे महावितरणच्या 100 केव्ही क्षमतेच्या रोहित्राचा लोकार्पण सोहळा संपन्न। रावसाहेब गिरासे यांच्या वाढदिवसानिमित्त सांजोरी व बेहड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप। बुधवारी झालेल्या पावसामुळे गटारीचे पाणी घरात शिरल्याने अशोक ताडलकर या गरीब मजुराचे घर कोसळले। आणि महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित लोक कल्याण मेळाव्यात पीएम स्वनिधी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश आणि क्रेडिट कार्डचे वाटप। आता बातमी विस्ताराने। धुळे शहरातील विशालनगर येथे महावितरणच्या 100 केव्ही क्षमतेच्या रोहित्राचा लोकार्पण सोहळा भाजप बेटी बचाओ अभियानाच्या अध्यक्षा अल्फा अग्रवाल यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला। धुळे शहरातील विशालनगर परिसरात महावितरणच्या 100 केव्ही क्षमतेच्या नवीन रोहित्राचा लोकार्पण सोहळा भाजप बेटी बचाओ अभियानाच्या अध्यक्ष अल्फा अग्रवाल यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला। परिसरातील कमी दाबाचा व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार सदर नवीन रोहित्र बसवण्यात आले आहे। या कामासाठी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णा पाटील यांनी पाठपुरावा केला होता। तसेच आमदार अनुप अग्रवाल व भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण प्रशासनाने मागणीला मंजुरी दिली होती। नवीन रोहित्राच्या लोकार्पण प्रसंगी भाजप बेटी बचाओ अभियानाचे अध्यक्ष अल्फा अग्रवाल, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णा पाटील, माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका कल्याणी आंबळकर, माजी सभागृह नेते राजेश पवार, सुभाष भामरे, विशू पोद्दार, जगदीश अमृतकर, रमेश जगदाळे, रमेश दायमा, मनोज वर्मा, सुशील वर्मा, राहुल बाविस्कर, मनोज वर्मा, गणेश पाटील, ईश्वर पाटील, दीपक पाटील, मीनाबाई गवांदे, मंगला पाटील, भारती पाटील, विद्या पगार, छाया पाटील, जया चव्हाण, उषा अग्रवाल आदी उपस्थित होते। नगर पंचकृषी परिषद या ठिकाणी वारंवार लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही या ठिकाणी डीपीची मागणी खूप दिवसापासून केलेली होती आणि ती आज आमदार अनुभैया व जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर यांच्या पाठपुराव्याने डीपी मंजूर करून आणलेली आहे आणि ते डीपीचं उद्घाटन सोहळ्यानिमित्त आज आम्ही सर्व परिसरातील नागरिक आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अध्यक्ष अल्फा भाभी अग्रवाल, नगरसेविका माजी महापौर आपलं उपमहापौर कल्याणीताई आंबळकर, नगरसेवक राजेश दादा पवार व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित आहेत। ज्या काही नागरिकांच्या ज्या समस्या असतील, ज्या काही नागरिकांच्या तक्रारी असतील या आम्ही सोडवण्याचा खूप प्रयत्न करू आणि सर्वांचं या भूमिपूजनाला आले याबद्दल मनापासून धन्यवाद। धुळे तालुक्यातील बेहडचे लोकनियुक्त सरपंच व नवी मुंबईचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सांजोरी व बेहड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। धुळे तालुक्यातील बेहडचे लोकनियुक्त सरपंच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सांजोरी व बेहड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। सांजोरीचे सरपंच गणेश गवळींच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रावसाहेब गिरासे यांनी कोणत्याही प्रकारचा वाढदिवस हा मोठ्या स्वरूपात साजरा न करण्याचे आवाहन केले होते। शाल श्रीफळ बुके न स्वीकारता विधायक उपक्रम राबवण्याचे त्यांनी आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत धुळे तालुक्यातील सांजोरी येथील सरपंच गणेश गवळी यांनी विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने रावसाहेब गिरासे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांजोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले। तदनंतर बेहड येथे रावसाहेब गिरासे यांच्या गावी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या। या प्रसंगी सांजोरीचे सरपंच गणेश गवळी, उपसरपंच दिलीप ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य शुभम घुगे, ग्रामपंचायत सदस्य संगीता त्र्यंबक पाटील, राजेंद्र पाटील, धुरपताबाई भील, अरुणा माळी यांच्यासह ग्रामपंचायत सांजोरी ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेहड येथील जिल्हा परिषद शाळेत रावसाहेब गिरासे यांचे बंधू भाऊसाहेब गिरासे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या। यावेळी सांजोरी सरपंच गणेश गवळी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत आपल्या गावातील प्रथम नागरिक माननीय श्री रावसाहेबजी गिरासे सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सांजोरी या ठिकाणी येथील सरपंच माननीय श्री गणेश भाऊ गवडी यांच्याकडून भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा सांजोरी आणि जिल्हा परिषद मराठी शाळा बेहड या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले। तसेच आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या बेहड गावचे सरपंच यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय श्री भाऊसाहेबजी गिरासे
आणि सांजुरी गावातील प्रथम नागरिक सरपंच श्री गणेशभाऊ गवडी हे उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक श्री संजय पाटील सर आणि श्री अरुण मुंडे सर हे सुद्धा उपस्थित होते. तसेच गावातील इतर नागरिक आणि सांजुरी गावातील इतर नागरिक हे सुद्धा उपस्थित होते. आणि आजच्या वाढदिवसानिमित्त मुलांना भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जो उपक्रम राबवण्यात आला वह्या वाटप, तो खूपच छान आणि प्रेरणादायी उपक्रम होता की यावर्षी आपल्या धुळे जिल्ह्यात दुष्काळाचं सावट आहेच आणि पाऊस पण आता काल परवाच पडला. त्यामुळे भाऊंनी जो निर्णय घेतला होता की माझ्या वाढदिवसाला कोणी शुभेच्छा न देता किंवा बॅनर किंवा काही वस्तू भेटवस्तू न आणता त्या निमित्ताने काही असे विधायक उपक्रम जर राबवला तर खूप चांगलं होईल. आणि त्याला प्रतिसाद देत आपल्या सांजुरी गावातील सरपंच श्री गणेशभाऊ गवडी सर यांनी त्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि त्या निमित्ताने आपल्या येथील मुलांना वह्या वाटप करण्यात आले. तर खरंच खूपच छान उपक्रम होता. त्याबद्दल मी भाऊंच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने श्री गणेशभाऊ गवडी आणि त्यांचे सर्व जे सदस्य आहेत, सभासद असतील किंवा सर्व नागरिक किंवा त्यांचे हितचिंतक यांचे मी बेहेड गावातील मराठी शाळातर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आणि आजच्या या दिवशी भाऊंना सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊंना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धुळे तालुक्यातील रावेर येथील प्रशिक नगर परिसरात बुधवारी झालेल्या पावसामुळे गटारीचे पाणी घरात शिरल्याने अशोक ताडलकर या गरीब मजुराचे घर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. धुळे तालुक्यातील रावेर येथील प्रशिक नगर परिसरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गटारीचे पाणी घरात शिरल्याने अशोक ताडलकर या गरीब मजुराचे घर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन पावसाळ्यात ताडलकर कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. याबाबत अधिक माहिती दिली की बुधवारी सततच्या पावसामुळे परिसरातील गटारीचे पाणी ताडलकर यांच्या घरात शिरले. त्यामुळे घराची भिंत कमकुवत होऊन अचानक घर कोसळले. घर कोसळत असल्याचे लक्षात येताच शेजारी व स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून ताडलकर कुटुंबास राहण्यासाठी जागा उरलेली नाही. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने या कुटुंबास तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अशोक तांडलकर रावेर प्रशिक नगरमध्ये आज यांच्या पहिल्याच पावसामध्ये नगरपालिकेचा काम इथला बोकस आहे रावेर शहरामध्ये की नगरपालिका जसा पहिला पाऊस आला तसा गटारीचं पाणी पूर्ण यांच्या घरामध्ये आणि हे तुम्ही बघू शकता. आणि ते पाणी आल्यानंतर त्यांच्या गरिबांचं पुरं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे पूर्ण परिवार ते घरामध्ये दबून गेला असता पण काही भगवंताला काही मंजूर होता म्हणून ते बाहेर निघाले आणि पूर्ण घर त्यांच्या पडून गेला. आज गरीबाला राहायला घर नाहीये, ते बाहेर भटकताय. मी आता तहसीलदार साहेबांना आणि तलाठी मॅडमला फोन केला. ते आज आता पंचनामा करायला येत आहे. बस मी प्रशासनाला एवढंच सांगतो की आपण लवकरात लवकर हे गरिबांना न्याय द्या आणि त्यांना राहायची व्यवस्था करा आणि जे काही शासनाचे नियममध्ये बसत असेल तर त्यांना मदत करा आणि जर त्यांना मदत नाही झाली तर आम्ही आमची पद्धतीनं काय करायचं आम्ही बघू. एवढा सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धुळे महानगरपालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात लोककल्याण मेळाव्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात पीएम स्वनिधी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश आणि क्रेडिट कार्डचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि शहरातील पथविक्रेत्यांच्या प्रगतीसाठी 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत महापालिकेतर्फे विविध स्तरांवर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून धुळे महानगरपालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात 25 जून रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते पीएम स्वनिधी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश आणि क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट पथविक्रेत्यांना डिजिटल सक्षम करणे, बँकर आणि पथविक्रेते यांच्यात थेट संवाद घडून आणणे आणि योजनेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा पोहोचवणे हे आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्ज प्रस्तावांच्या लाभार्थ्यांना मेळाव्यात धनादेश आणि पात्र लाभार्थ्यांना क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. जे लाभार्थी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करत आहेत अशा प्रामाणिक लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहारासाठी QR कोड देण्यात आले. तसेच UPI आणि डिजिटल ऑनबोर्डिंग सुविधेचे थेट प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली. या मेळाव्यात शहरातील प्रमुख वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, शिखर बँकेचे व्यवस्थापक, डिजिटल पेमेंट भागीदार आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी सहभागी होऊन पथविक्रेत्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपायुक्त करुणा डाहळे, उपमहापौर
ज्योत्स्ना पाटील, महिला बाल कल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, नगरसेवक रुपेश नांद्रे, नगरसेवक गणेश जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन बंग, सुनील सरदार, धम्मदीप सावंत आदी उपस्थित होते. आज धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळे शहरातील सर्व पथविक्रेत्यांसाठी लोककल्याण मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पीएम स्वनिधी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना आपण एकाच ठिकाणी अनेक लाभ देण्याचा जो कार्यक्रम होता हा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत 15,000, 25,000 आणि 50,000 असं कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आणि ते परतफेडीची सवय लागावी यासाठी आपण त्यांना जे व्याज आहे त्या व्याजावर 60% अनुदान केंद्र शासन देतं. आणि एवढंच नाही तर या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा केंद्र शासनाच्या ज्या 8 योजना आहेत ज्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना, श्रमयोगी मानधन योजना, जीवन ज्योती योजना, मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, वन नेशन वन रेशन कार्ड अशा ज्या 8 योजना आहेत या योजनांचा लाभ सुद्धा आपण त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येत आहे. तर या निमित्तानं आम्ही असं सांगू इच्छितो की धुळे शहरातील साधारण 9,500 फेरीवाल्यांना आतापर्यंत आपण या योजनेचा लाभ दिलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे 7,000 साधारण जे आहेत त्याच्यासाठी ह्या 8 योजनांचा लाभ दिला आहे. म्हणजे 80 ते 90% पर्यंत आपण याचा लाभ दिलेला आहे. तर या निमित्ताने मी सगळ्या धुळे शहरातील पथविक्रेत्यांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेकडे संपर्क साधावा आणि पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा आणि या योजनेच्या अंतर्गत जे विविध सवलती दिलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला QR कोड देण्यात येईल. जास्तीत जास्त जर डिजिटल व्यवहार केले तर 1200 रुपयाचा कॅशबॅक देण्यात येतो. अशा विविध स्कीम्स आहेत तर याचा लाभ घ्यावा असं आवाहन करते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विशालनगर येथे महावितरणच्या 100 kV क्षमतेच्या रोहित्राचा लोकार्पण सोहळा संपन्न. रावसाहेब गिरासे यांच्या वाढदिवसानिमित्त सांजोरी व बेहड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप. बुधवारी झालेल्या पावसामुळे गटारीचे पाणी घरात शिरल्याने अशोक ताडलकर या गरीब मजुराचे घर कोसळले. आणि महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित लोक कल्याण मेळाव्यात पीएम स्वनिधी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश आणि क्रेडिट कार्डचे वाटप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.